खेळ नशिबाचा, खेळ नशिबाचा, खेळ नशिबाचा. गौरे, अगं ये गौरा, काय ग हे सारखी हाक मारतीस? खेळू दे की मला जरा. अगं निस्ती खेळून उद्या पाडणार आहेस का? अगं भांडी कोणी तुझ्या बाणा घासायची काय? घासल की आल्यावर वर तोंड करून बोलतीस फुकणे. आता उठती का नाही खेळ मोडून? आलो ग. आणि इकडे कुठं हात तुझी भांडी ती? आणि काय गाय सारखंच मला आपलं काम काम काम. यो दादा बघ, घरातल्या कसपटाला तरी हात लावतो का कधी? पण त्याला कोणी बोलत नाही. अगं त्याचा अभ्यास हाय ना 12वीचा. आणि काय ग भांडी घासायचं काम त्यो करू दे होय? अशी कामं पुरुषांनी करायची असतात होय? वा ग वा, कुठलं ग तुमचं नियम असलं? आणि कुणी काढलं? पुरुषांनी असली कामं करू नये, पोरीच्या जातीनं शाळा शिकू नये. चांगली पहिल्या नंबरात होतो की ग मी बी. माझी मातून शाळा बंद करायला लावली 7वीत. ती कशा पायी? ही अशी भांडी घासायसाठी? तुला ग शाळेचं कौतुक कशाला? अगं आनंद पोरगा हाय म्हणून शिकतोय. उद्या त्याला नोकरी लागली, 4 पैक मिळालं तर आपल्याच घराचं कल्याण होईल ना. 2-4 वर्षात तुझं बी हात उजवायला हवं. तुझा बायू असा दारुडा, सावकाराचं कर्ज कुठनं आणायचं ग पैक? आई नको एवढी काळजी करूस. त्यापेक्षा नाही मला लगीनच करायचं नाही. मला शाळा शिकू दे की. म्हणे लगीनच करायचं नाही. आयुष्यभर धोंड बस आमच्या मुरावर. आहे म्हणजे हवे तुम्हाला मी लगीन करायचं नाही. इथं मी 3रा राबते ती कशासाठी ग? आता सरणा संघ मसणवट्यात संसार करायचा हाय होय मला? समज मिळवते ते तुझ्या लग्नासाठीच नव. आणि तुला लगीन करायचं नाही? अगं आहे पण हे कर्ज कसं फेडशील? याची फिकीर तुला कशाला? तुझी जीव हाय नव तर माप मुक्त्यार हाय. नको काय असं बोलूस. तू अशी आजारी. आजार पण तर जन्मालाच लागलाय ग लेका. ते नाही सुटायचं. या गमा माझा घास भिळूनच शांत होणार. काय असं का बोलतीस? हवीस तू आम्हासनी. उठसूट शिव्या देणारी, घालून पाडून बोलणारी आई कशाला पाहिजे ग लेकरा? काय दादा दादा आई बघ की कशी बोलते. मी इथं अभ्यास करतो ना, उगाच मला डिस्टर्ब करू नको. तू अभ्यासाचं बघ तुझ्या. तुझी आई नेली तरी सुख यायचं नाही तुला. त्याला असं नको ग बोलू गौरी. करू दे त्याला अभ्यास. आणि माझ्या दम्याची बी काळजी करू नकोस. मग काय करू? ती काळजी नाही. आई तिथनं चुलीपासून उघड बघ तू. दुराला बसू नकोस. दुराला नाही तर असं होतं तुला. नाही ग नाही पोरी. मी होता जन्माचा सोबती हाय माझ्या. आजवर लय नाका तोंडात दूर गेला पोरी. एखादा राखूस नाचावा तसा डोळ्यापुढे नाचत राहायला येतो. पण तरी बी मी फुकर घालीत राहिली. कवा तरी हो काळा कुट्ट राखूस आड्यातनं वर निघून जाईल. कवा तरी सुखाचं 4 इंगळ या चुलीत फुलते. आणि मनातल्या सपनांच्या आडणाला गदागदा उठवते. याच आशेवर फुंकर घालीत राहिलेली. पण तरी बी हो भाड्या घर कोंडूनच राहिला. माझ्या समजा संसारावर या धुराची काजळी बसली ग गौरे. काजळी बसली ग. जानकी आला बघ तुझा बा दारू ठोसून. त्या मायलाईच्या तिला रडायला काय झालंय? आई मिली का बा मिळाला? आणि काय रे अंड्या, आई का रडती तुझी? मला काय माहित. मी इथं अभ्यास करतो, तुमची गाणी ऐकत. बारावीची परीक्षा सुरू आहे आणि तुमचं सगळं. कर 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 अभ्यास कर. तू तरी उजेड पाड. ए गौरी, ते सावकाराचं बेन घरला आलत काय ग? नाही. मग हिला कोण बोललं? का उगीच धुसफुसायला लागली या? नाही म्या म्हणतो असं रडायला झाले तरी काय नाही. नशीब लावतं रडायला.
कुणी बोलायला कशाला पाहिजे ए बा कशाला इतकी दारू पिऊन येतोस रे वा वा वा. आता ही बोलायला लागली तिचं तोंड थांबलं नाही जे सुरू अजून का दारू पितो म्हणजे टेन्शन आमची टेन्शन आम्हाला माहिती चुलीमोर बसणाऱ्या बायासनी ती कळायची नाही बाईची भाक आणि चुलीतली राख झाली ये शंकरे आहेस का घरात आलं आलं टेन्शन आलं माझं टेन्शन मला सावकार येते राव अरे वा आज जणू माझी वाटच बघत बसलायस बरं वाटलेलं एका आजचा वायदा बी केलतास तू होय केलता वायदा पर सावकार आणि बी पर हाय का तुझ्या ए शंकर्या चल 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 टाइम नाही मला पैसे काढ नाही हो सावकार आज काय जमलेलं नाही पैशाचं जायला लाज वाटत नाही का रे? सुकाळीच्या नाही म्हणून सांगायला ए दारवा ढोसाला पैसे आहेत आणि सावकाराचं देणं चुकायला नको रे भोसडीच्या सावकार शिव्या द्यायचं काम नाही ती आमच्या घरातून उगा मनाला येईल तसं बोलायचं नाही जानके तुझं काय रोजगाराचं आला असलं तर द्यायला अरे कुठला जीव रे वाद्या काडीला काडी लावून दोन पोरेचं काम करते अंगावरचं मांस बरबाडून सगळं दागिना नेऊन घड्यावर घातलाच ना त्याच्या आता आणि काय जीव रे ए शंकर्या काय तुझी बायको माझ्या मड्यावर बोलते शंकर्या तुझ्या दारात येऊन माझा ह्यो अपमान ए जानके तोंडावरून बोलायचं सावकाराचा अपमान करते जो आहे ग हा काय काय दागिने दिलेस तू माझ्या मोरत चावचाव करायला लागलीस ते उगाच दागिन्यांचं चावम्याव करायचं कारण नाही चल डोरला देते तोडते दे सावकाराला नाही नाही तोड म्हणतो नवा नाही यावर आवर लवकर साली बायकोची जात आणि माझ्या पुढे तोंडवर करून बोलती सटवी कुठली सावकार हा. हे घ्या आता महिनाभर इकडे फिरकायचं नाही तोंड लावायचं नाही हे घ्या ठीक आहे चला रे सावकाराच्या कर्जापायी डोरलं तोडलंच माझं अरे डोरलं तोडायला आधी उलटला का नाहीस रे भाड्या आवाज चढवून बोलतीस रे, जानकी तुझी बाबा आईला मारू नको बाबा अरे बाबा अरे आई की आई मारू नको आई इकडे समजायची नकोच आहे मी नुसता दारू पितो काम करत नाही हा माझ्या टाचाखालची बाईल बोलते मला काय अर्थ आहे असल्या जगण्याला जानके तुझ्या गळ्यातलं डोरलं तोडलं मी ज्याच्या नावानं डोरलं घालतीस तो तरी जगून काय उपयोग आहे त्या बारी
संपूर्णच टाकतो माझं हे जिन. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. आणि काही दिवसानंतर आहे ए आहे, काय तर खाऊन घे की ग. बाबा गेल्यापासून किती हाल करून घेतीस ग. नको मला कशावर मी वासना नाही राहिली आता. माझ्या फुटक्या जीवनच घात केला ग माझा. त्या दिवशी असं वाईट वंगाळ बोलले नसते तर असं काय बिघडलं नसतं. गबगाय नगर रडूस आता. मागचं सगळं विसरून जा. झालं ते झालं. हे बघ आहे, आज दादाचा 12वीचा निकाल आहे. तू म्हणत होतीस ना दादा नंबरात पास झाला की समजतीस पालटतील. हे बघ आलास दादा. दादा पास झालास ना तू. नंबर आला ना तुझा. अरे दादा बोल की पास झालास ना. मला सांगून काय करणार होता तू? म्हणजे पास नाही झालास तू. पास चांगला डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय तो. अहो जिल्ह्यात पहिला आलाय हा आनंद. काय माझा दादा पहिला आला. दादा तू पहिला आलास. अरे सांगायचं नाही वय रे. असली कसली थट्टा करतोस. आई, हे उद्योगपती श्रीकांत पटवर्धन सर. वय नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे बघा मी आनंदच्या शाळेमध्ये बक्षीस वितरणासाठी आलो होतो आणि तुमचा मुलगा आमच्या मनात फार भरला बघा. आमचा दादा हायच तसा. बाई तुमची परिस्थिती, तुमचं दुःख हे सगळं मला शाळेत कळलं. पण एका बाबतीत मात्र तुम्ही खूप सुखी आहात बघा. तुम्हाला ही अशी गुणी मुलं लाभलीत ना. देवानं हे सुख आम्हाला मात्र दिलं नाही. साहेब, होय बाई, मी तुम्हाला विनंती करायला हवी. तुमचा मुलगा आनंद मला दत्तक द्या. हो हो खरंच. हे बघा आज आज तुम्ही खूप अडचणीत आहात आणि हे रत्न सांभाळण्याची तुमची ऐपत नाही. तुम्ही आनंदची जबाबदारी माझ्यावर सोपवा. हे बघा मी तुमची सगळी कर्ज फेडतो. काय पैशासाठी ना माझ्या पोराला ऐकू मी. हो नाही बाई, मी तसं म्हटलं नाही. मला वाटलंच होतं ही माझ्या सुखाच्या आड येणार. अरे आनंद, अरे असं काय बोलतोस बाळा. ए आई, ते काय नाही बघ. मी साहेबांच्या बरोबर जाणार म्हणजे जाणार. हे बघा बाई, विश्वास ठेवा माझ्यावर. तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपेन तुमच्या मुलाला मी. आहे जाऊ दे दादाला. तुला वाटत होतं ना व दादा मोठा व्हाय पाहिजे. अगं म्हणा गड त्याला. अहो पण आम्ही काय करू. मी अशी आजारी, ही पोर एकटीच आहे ना. हा पोरगाच आधार आहे हो आमचा. मी काय म्हणते, तुमच्या मुलीलाही आम्ही घेऊन जातो. तुम्हीही अधूनमधून येत चला.
म्हणजे तुमच्या जबाबदारीचं ओझच कमी होईल ना. अहो हम्म, तशी आपल्याला मोलकरण्याची गरज आहे. हम्म. एका दगडात 2 पक्षी होतील. घेऊन जाऊया ना हिला पण. Oh, good idea. गौरी बाळ तूही चल आमच्या बरोबर. तुला आवडेल आमचं घर. जावा पोरांनो जावा. तुमच्या नशिबात हे सुख असेल तर मी नाही अडवणार. जाऊ. आई आई तुला सोडून जाऊ आम्ही. अगं आई नग अगं मी आणि किती दिवस पुरणार आहे तुम्हाला. तुमचा बा गेल्यापासून नशीब फुटलं होतं आपलं. हे साहेब आपल्याला सावऱ्या देवासारखं धावून आल्यात ग. आई आई रडू नको तो बाळा, रडू नको. आता हितनं मोर नुसतं हसायचं बघ, नुसतं हसायचं. चला रे पोरांनो, चला चला. माया मंदिर हलले लागे गरज फुटाया तिनं बांधलं घरट तिला विसावा निवारा तिनं बांधलं घरट तिला विसावा निवारा अजून कार्यक्रम आहे. अजून कार्यक्रम आहे. घेऊनिया पापारी परमिला मोती सारा दूर उडाली पाखर दूर उडाली पाखर पांग पाळीच फिटाया आज घायाळ पक्षी. काय ग झाली की नाही अजून तुझी फरशी पुसून? अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही. धुणी भांडी पण तशीच आहे. झालंच ना आई. आई जीभ हासडून ठेवी नाही म्हणालीस तर मोलकरण की मोलकरणच. आई म्हणून मालकीण व्हायला बघतेस की काय? हे बघ मी आई फक्त आनंदाचीच आहे. उपकार समज की आनंदमुळे तुला या घरात तरी घेतलं मी. आई म्हणे आई चल अटप लवकर. हो आवडते. आनंद बाळा तू चल. ब्रेकफास्ट लावते हा मी तुझ्यासाठी. अगं ग एवढी ओव्हर संपू दे, मी येईन लगेच. बरं ये. तू काय बघतेस ग? मुकाट्यानं काम करीत का? दादा जरा जरा ये ना मला मदत कर. एवढी बादली उचल ना दादा. काय म्हणालीस? मी बाटली उचलू? ए, आई नको नको उचलते मी. आता कशी वळणावर आलीस? लक्षात ठेव, तू मोलकरीण आहेस आणि मी मालक. दादा तू सुद्धा. हो आणि आणि मला काम नाही सांगायचं इथं. आणि हो मला दादाही नाही म्हणायचं, साहेब म्हणायचं. साहेब. दादा कळते कळते फोडलीस का फरशी? आई आई लागले हो मला. नाटकं करतेस? झालेलं नुकसान भरून द्यायला तुझा स्वर्गातला बाप येणार आहे की काय? ऐकू मेली. चल उचल त्याने उचल. बाईसाहेब मारू नका हो मला. साफ कर त्याने साफ कर लवकर लवकर. करते करते. मारू नका काय? मारू नका काय? चांगली ठोकलून काढायला पाहिजे तुला. बाईसाहेब काय करताय साहेब? का मारताय सा लेकराला? जमलं तर जीवच घेईन तिचा मी. सोडणार नाही तिला. ए बाई चांगली हात जोडून बाईसाहेब म्हणते तर माझ्याच लेकराचा जीव घ्या निघालीस होय? बाई आहेस का अवतासा आहेस? ए दीड दमडीची बाई. ए भान आहे दिडकीची तू. माझी लेक तुझ्या दावणीला नव्हती बांधली मी. पुण्यांदा तिच्याकडे बोट दावशील ना तर बावट्यात हात निघून ठेवीन. हा आई काय तमाशा लावलायस? आनंद बाळा बघ रे ही बाई कशी धमकावतीये मला. आई तू तू चाला ना तिथून. अरे पण बाळा खबरदार, मला बाळ म्हणायचं नाही. तुझा मुलगा नाहीये मी. माझी आई ही आहे. जगातली सगळी सुख तिनं मला दिली आणि मीही माझ्या कर्तृत्वानं ती मिळवली. संबंध काय तुझा माझा? काय म्हणलास रे तू बाळा? काय म्हणलास? स्वतःच्या आईला विसरलास बाळा? हे बघ, या घरात उभं राहायची लायकी नाहीये तुझी. इथं तुला थांबू दिलं हे माझे उपकार समज. दादा अरे दादा नको रे बोलूच असं आपल्या आईला. ए, तुला किती वेळा सांगितलं मला दादा नाही म्हणायचा? आई 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 नाही म्हणणार ती तुला
रे तू? आई बस आई बस. अरे पैशाने वाढलेला भांडगुळ आहेस तू. कुणाचा भाऊ लेख व्हायची तुझी लायकी आहे का रे? आई तू खाली बस. तू बोलू नकोस आई. आई खाली बस. तुला दम लागलाय. बस इथं. ए घेऊन जा तिला बसायला सांगते. अरे हे चांडाळा, कोण थांबल रे तुझ्या दारात? ही मी चालले आता. चल ग पोरी, जाऊ चल आपण. आई काय होतंय तुला? नाटकात मेलीची. आई 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 आनंद हकलून दे तिला इथून. आई 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 खबरदार, खबरदार, मी तुझी आई नाही. मला हातही लावू नकस रे. गौरी, मला घेऊन चल का घरी. चल घरी, आपल्या घरी जाऊया गौरी. होय चल आई. आपण आपल्या घरी जाऊया. चल आई. आई इथं बस अशी. आणि आहे हे बघ, उगीच त्रास करून घेऊ नकोस. कसला बी विचार करायचा नाही. हा मी आहे ना. थांब, मी पाणी आणते तुला. थांब. नका गौरी, आता माझ्यापासून हलू नकस का पोरी. आता मी काय जगत नाही बा. आहे कशाला अशी काही वाईट मंडळात बोलतीस ग? ऐक माझं, ऐक गौरी. तुझी लय आभाळ केली ग म्या. आई पोरीची जात म्हणून एटाने केली ग तुझी. पोरगा म्हणजे वंशाचा दिवा, पण त्या दिव्यानंच घर जाळले ग माझं गौरे. कुणा समजूती आहेत ग या जगाच्या. पोरी मला माफ कर ग पोरी. अगं आई असं काय बोलतीस? बोलू दे गौरी, मला बोलू दे ग. गौरे, ज्यानं माझं घर जाळलं ना, त्याला माझं सरण नाही जाळ द्यायची. म्या नाही जाळ द्यायची. आई पोरी, माझा खरा दिवा आहेस ग तू. माझा अक्षय तूच उजळत ग. आता माझ्या मिडल बी आगीन तूच दे ग. गौरे, माझी शेवटची इच्छा आई आहे. असं का बोलतीस आई? आई गं बस. आई तुला बरं वाटेल. असं कशा काय बोलतीस? मी आहे ना. आई उठ. आई पाणी देते तुला. उठ आई. आई 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 दूर हो. हात नका लावूस माझ्या आईच्या हाताला. दूर हो तू. तुझी आई नाही ती, आणि मी आम्ही तुझी बहीण नाही. संबंध आहे तुझा आणि आमचा. जा ना तू. जा. गौरे, माफ कर ग मला. तू लहान असून पण माझ्यापेक्षा मोठी झालीस. खरं माफ कर मला. माफ करू? माफ आपल्या माणसाची करायचं असतंय. तू तर परका आहेस र. मोठा साहेब माणूस तू. असं बोल जा तुझ्या त्या श्रीमंत आईकडे जा. गौरे. जा इथनं. माझ्या आईच्या मड्याला सुद्धा